महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांची खटाव तालुक्यातील औंध येथे चैतन्य जोशी यांनी भेट घेऊन सेट्री संस्थेच्या महाराष्ट्रात चालू असलेल्या कामाबद्दल सविस्तर चर्चा केली। कासारवाडी एसटीपी पिंपरी चिंचवड पुणे येथे सुरू असलेल्या मियावाकी जंगलाच्या लागवड शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले। या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा गायत्री देवी पंतप्रतिनिधी उपस्थित होत्या। यावेळी सेट्री संस्थेचे स्टेट हेड शशांक शर्मा, आबा लाड, जितेंद्र शिंदे, शुभम मांडवे, गणेश इनामदार उपस्थित होते। सातारा तालुक्यातील येतेश्वर येथील घाटातील अपघात प्रकरणी कार चालक महिला शिक्षकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्हा परिषद मैदानावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण सुरू असताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या डोळ्यात आले पाणी। सातारा तालुक्यातील शिवतर येथील मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या सातारा शहरातील हॉस्पिटल व डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वडिलांचे आमरण उपोषण। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गमेवाडी येथील महिलेचे वृद्ध माता व पित्यासहित स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सर्वसामान्य मराठा समाजाची ताकद दाखवून दिल्याचे प्रतिपादन आमदार शिवेंद्रजी भोसले यांनी साताऱ्यात केले। मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्याने शिंदे गटाच्या सातारा शहरातील शिवतीर्थ येथे डीजे लावून जल्लोष। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास यश आले असून मराठा समाजाला न्याय मिळाला, शिवसेना शिंदेगड जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांचे प्रतिपादन। आरक्षणासंदर्भातील मागण्या मान्य झाल्याबद्दल सातारा तालुक्यातील मराठा बांधवांनी सातारा शहरातील पोवईनाका येथे केला जल्लोष। शेतजमीन लुबाडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विविध तालुक्यातील महिलांचे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू। सातारा तालुक्यातील येतेश्वर येथे कारची 4 दुचाकींना धडक, 3 जण जखमी। सातारा तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद। जावली तालुक्यातील खुशी तर्फे कुडाळ येथील सुकन्या शिवणकरला जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आसरे, एकसर, पाचवड, वाईसह 8 वाळू डेपोंच्या वाळू धोरणाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। सातारा तालुक्यातील नागठाणे येथे तडीपारीचा आदेश मोडणाऱ्या एका गुन्हेगारास बोरगाव पोलिसांनी केली अटक। हजारो भाविकांच्या उपस्थितीत खटाव तालुक्यातील औंध येथे ग्रामदैवत श्री यमाई देवीच्या रथोत्सवास झाली सुरुवात। सातारा तालुक्यातील बोरगाव येथे दुचाकी चोरटे बोरगाव पोलिसांनी केले जेरबंद, 3 पोलिसांनी केली अटक। सातारा शहरातील कुर्णेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याची नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आली स्वच्छता। सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने अपशिंगे मिलिटरी भूषण पुरस्काराचे करण्यात आले वितरण। ऑनलाईन ताडी लिलाव प्रक्रियेस स्थगिती दिल्याने RPI महिला गटाच्या वतीने सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले। जावलीत अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी जिल्ह्यातून करण्यात आला तडीपार। 13,000ची लाच स्वीकारताना फलटणचा मंडल अधिकारी आणि मलठणचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात। कोरेगाव मतदारसंघातील हा शेवटचा दुष्काळ असेल, आमदार महेश शिंदे यांचे खटाव तालुक्यात प्रतिपादन।
वाई तालुक्यातील दोमच्या डाव्या कालव्याला बोबेगाव नजीक गळती, स्थानिकांनी दिली प्रशासनाला माहिती. विमानतळ फलटण येथे शॉर्ट सर्किटने 4 चाकी वाहन जळून खाक, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. फलटण येथील कुमारी वेदिका घोरपडे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करीत बॉक्सिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक. सातारा शहरातील शाहूकला मंदिरात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नमो चषक स्पर्धेतील विजेत्यांना करण्यात आले बक्षीस वितरण. लोकसभा निवडणुकीनिमित्त शासकीय विश्रामगृहात भाजप जिल्हा कार्यकारिणीची झाली बैठक. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा केला निर्धार. मान तालुक्यातील बोराटवाडी येथे ग्रामदैवत श्री मर्याई देवीचा रथोत्सव उत्सव. ग्रामस्थांचे आंधळी धरणात जिहे कटापूर पाण्याचे पूजन. सातारा तालुक्यातील वाडे येथे ज्ञानेश्वर नालावडेंची गावाच्या उपसरपंचपदी निवड. ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार. पाटणमध्ये राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती. देसाई महाविद्यालयापासून शहरात काढण्यात आली रॅली. मान तालुक्यातील पुळकेवाडी ग्रामपंचायतमध्ये पैशांचा अपहार, संबंधित दोषींवर कारवाई करण्याची ग्रामस्थांनी केली दहिवडी येथे मागणी. मान तालुक्यातील दहिवडीत आरक्षित पाण्याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाईंनी लक्ष घालून पश्चिम व पूर्व भाग पाणी प्रश्न मिटवावा. माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे प्रतिपादन. कराड तालुक्यातील कोर्टी येथे पुलावरून आयशर टेम्पो कोसळला. या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी. पाटण तालुक्यातील मुद्राळ कोळे येथे मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी झाल्याचा साजरा करण्यात आला आनंदोत्सव. कराड विद्यानगर सैदापूर परिसरात धारदार शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या गुंडास कराड शहर पोलिसांनी केली अटक. पुणे सातारा रस्त्यावर 5 वाहनांचा अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. कोरेगाव तालुक्यातील वाटरा स्टेशन रेल्वे स्थानकानजीक महाराष्ट्र एक्सप्रेसची धडक बसून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार बच्चू कडू आज फलटण दौऱ्यावर. प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना अध्यक्ष सुभाष मुळीक यांची माहिती. सातारा शहरातील पोयनाका येथे शिवतीर्थाच्या कामाची सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केली पाहणी. कोरेगाव तालुक्यातील बनवडी येथील ऐश्वर्या शिंदे हिचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालयात क्लार्कपदी निवड झाली.